नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत, पण फडणवीस साहित्य संमेलनाला जाणार नाहीत असं आता स्पष्ट झालेलं आहे। वीर सावरकरांच्या वादावर फडणवीसांनी टीका देखील केली आणि तसं ट्विट देखील त्यांनी काही वेळापूर्वी केलंय। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, आमचे आदर्शच अपमानित होत आहेत, दोघांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न आहे, अपमान होत असेल तर तिथे का जायचं असा सवाल देखील त्यांनी या ट्विटमधून विचारलेला आहे। आणि या संदर्भात तर नेमकं त्यांनी काय ट्विट केलंय ते देखील आपण बघतोय। केवळ स्वातंत्र्यवीरच नाही तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्रलेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले। असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव। या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले याचे स्वागतच, पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून, त्यांचे नाव नेण्यातून या दोन्ही महनीयांची उंची आपण कमी करत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे। मराठी सारस्वतांचा पूर्णतः सन्मान आणि आदर आहे, त्यांना मी अभिवादन करतो। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच, पण जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल तर तेथे जाऊन तरी काय करायचे, असं ट्विट काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत। एकीकडे हे ट्विट तर आहेच आणि त्यानंतर पुढची बातमी, देशात भाजपसमोर यूपीए शिवाय नवी विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या जोरदार चर्चा सध्या रंगतात। ममता बॅनर्जींच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यातून त्याचा शुभारंभ झाल्याचं देखील म्हटलं जात आहे। खुद्द शरद पवारांनी त्याला दुजोरा दिला आणि त्यानंतर पवारांसमोरच ममता दीदींनी देशात यूपीए अस्तित्वात नाही असं विधान केलं आणि त्यामुळे या चर्चांना अधिक वेग आला। पण शिवसेनेनं मात्र काँग्रेसच्याच नेतृत्वातील यूपीएचं जोरदार समर्थन केलंय। सामनामधल्या आजच्या अग्रलेखातून काँग्रेसला वगळून नवीन आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी ही टीका देखील केलेली आहे। आपण एकीकडे बघतोय यातला काही भाग देखील। हम सब मिलकर अगर काम करें तो एक अच्छा फ्रंट बनेगा, जहां सब लोग एक साथ रहे। और उसका एक आदर्श उदाहरण महाराष्ट्र है। अगर आप चाहे कि आप कहते हैं कि यूपीए का है, मैं मानता हूँ यूपीए महाराष्ट्र में है, महाविकास आघाड़ी यूपीए का एक प्रतीक है। तो इस बारे में सबको मिलकर बैठकर सोचना होगा। ममता जी ने एक विचार रखा है, ममता जी का हम आदर करते हैं, उनकी लड़ाई का, उनके संघर्ष का, उनके विचारों का हम आदर करेंगे। हमेशा उनके साथ हमारी बातचीत चलती रहेंगी और चलनी भी चाहिए। देश विकणाऱ्यांबरोबर राहायचं आहे की देश वाचवण्यावाल्यांबरोबर राहायचं आहे, हे आता प्रत्येक राजकीय दलांनी ठरवायचं आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने देशाची तबाही सुरू केली, चीन अरुणाचलमध्ये अतिक्रमण करून बसलेले आहे, रोज देशाच्या एक एक प्रॉपर्टी विकायला सुरुवात केलेली आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्था तोडण्याचं काम बीजेपी करते आहे। आणि मग अशा वेळेस ममता बॅनर्जींनी या पद्धतीचं स्टेटमेंट करून एक प्रकारचं देश विकणाऱ्यांची साथ देण्याचा संकल्प त्या ठिकाणी मांडलेला होता। आणि म्हणून आज सामन्यामधून जी काही भूमिका मांडलेली आहे ती देशहितासाठी मांडलेली आहे, ती कुठल्या सरकार वाचवण्यासाठी नाही। पहिल्यांदाच सांगितलं की सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत आणि त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी झाले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की तीच प्रचिती आता यातनं आपल्याला मिळते। या तिन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, पण यूपीए आणखी मजबूत करण्याची गरज आहे आणि तसं असेल तर यूपीए आणखी आक्रमक व्हायला हवी असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर भाजपला रोखण्यासाठी एकत्र येऊ, त्यामुळे ममता दीदींशी पुन्हा चर्चा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय।
कि मुख्यमंत्री और शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहब ने भी ये बार बार सवाल उठाया है कि यूपीए को मजबूत करना चाहिए, यूपीए और आक्रामक होनी चाहिए, देश की राजनीति में यूपीए का महत्व रहना चाहिए। लेकिन उद्धव जी ने ये भी कहा है, अगर यूपीए नहीं है तो एनडीए कहाँ है? एनडीए भी नहीं। लेकिन 2024 के लिए अगर कोई अलग से नया फ्रंट बनता है तो उस बारे में सोचना होगा कि उसे क्या फ़ायदा होगा या नुकसान होगा। अब तक बहुत से फ्रंट बने, थर्ड फ्रंट, फोर्थ फ्रंट। ये थर्ड और फोर्थ फ्रंट्स का फ़ायदा तो बीजेपी को ही होता है सबसे ज़्यादा। पवार साहब ने भी कहा है कि एक पर्याय बनेगा, पर्याय खड़ा करेंगे। नेता कौन, उस बारे में बाद में हम पर्याय सोच कौन हो सकते सकता हैं। है आपको क्या? नहीं, पहला तो फ्रंट तो बनने दीजिए। हम एक दूसरे के ऊपर बहुत टिक्का टिप्पणी करते हैं, लेकिन आज हम बीजेपी को रोकने के लिए एक साथ हैं। 2 साल हमारी सरकार चल रही है और बहुत ही अच्छी तरह से ये सरकार चल रही है। ये देश के लिए हमने एक नया आदर्श बनाया है कि हम लोग सरकार में एक साथ काम कर सकते हैं। धीरे धीरे ये सब बातें दूर हो जाएगी। हम वापस ममता जी से मिलेंगे, हम सब लोग मिलेंगे, फ्रंट एक ही बननी चाहिए। संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि यानंतर जाणार आहोत आपण क्रिकेटमधल्या आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. कारण नवख्या एजाज पटेलनं एक विक्रम केला. एका डावात त्यानं 10 बळी घेण्याचा विक्रम केलेला आणि त्यामुळे त्यांनी भारतीय खेळाडू अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केल्याची आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी. आपल्याला माहिती आहे भारत न्यूझीलंड सामना सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भातली ही आणखीन एक महत्त्वाचे अपडेट सध्या आपण बघतो आहोत. आणि आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, नवख्या एजाज पटेलनं एक विक्रमाची नोंद केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये एका डावात त्यानं 10 बळी घेतलेले आहेत. 119 धावांमध्ये त्यानं 10 बळी घेतल्याचा हा विक्रम त्याच्या नावावर आता नोंद झालाय. अनिल कुंबळेच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी केली आहे. वानखेडेवरची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. त्यामुळे एकीकडे भारत न्यूझीलंड सामन्यातले एक महत्त्वाचे अपडेट सध्या आपण बघतोय. नवख्या एजाज पटेलनं हा विक्रम केलाय. एका डावात 10 बळी घेण्याचा विक्रम त्यांनी आता नोंदवलेला आहे. अनिल कुंबळेच्या विक्रमाशी त्यानं एक प्रकारे बरोबरी केली आहे. न्यूझीलंडचा हा नौखा खेळाडू खरं तर, पण अत्यंत बलवान अशा टीम समोर खेळताना देखील न डगमगता त्यानं एका डावात 10 बळी घेतलेत आणि 119 धावांच्या बदल्यात त्यानं 10 बळी घेण्याचा विक्रम आता एजाज पटेलच्या नावावर असणार आहे. ज्याला मॅस्ट्रो म्हटलं जातं अशा अनिल कुंबळेच्या विक्रमाशी त्यानं बरोबरी साधलेली आहे. एजाज पटेलचा हा नवीन विक्रम. वानखेडेवर ही सध्या मॅच सुरू आहे. कालपासून या मॅचला सुरुवात झाली आणि या मॅचमध्ये एजाज पटेलनं या नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एका डावात 10 बळी घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आता नोंदवला गेलाय. त्यामुळे क्रिकेटमधल्या एका नवीन विक्रमाची नोंद झाल्याचं आपण बघतोय. एजाज पटेलनं या विक्रमाची नोंद केली आहे. आणि यानंतर राज्यातली एक महत्त्वाची बातमी, एसटी संपाचा खरा फटका सध्या बसतोय तो गावाकडच्या गोरगरीब प्रवाशांना देखील. आणि त्यातही ही हाफ तिकीट मिळण्याची जी आधीची सुविधा उपलब्ध होती, जी सवलत मिळत होती ज्येष्ठ नागरिकांना, ती देखील आता मिळत नाहीये. लाल गाडी आज सुरू होईल किंवा उद्या सुरू होईल या आशेवर शेवगाव तालुक्यातलं एक वयोवृद्ध जोडपं पुण्यातल्या आपल्या मुलीकडे तब्बल 1.5 महिना अडकून पडलेलं होतं. पण तरी देखील एसटी संप काही मिटला नाही आणि त्यामुळे हे जोडपं आज अखेर डबल तिकीट काढून त्यांना गावाला जावं लागलंय. अशा अनेक व्यथा आहेत. हे फक्त एक उदाहरण सध्या आपण बघतोय. पुण्यातून या संदर्भात अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. गेली महिना झालं एसटीचा संप सुरू आहे. त्यामुळं खरा त्रास काय होतोय तो सामान्य प्रवाशांना. कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. गेली महिना झाले ते संपावर आहेत, कामावर येत नाहीत. त्यामुळे लाल परिबंध आहे. फक्त खासगी बस गाड्या ज्या आहेत, म्हणजे शिवशाही असेल शिवसेना, ह्या 2 गाड्या सुरू आहेत. आणि सरकार म्हणते की विलीनीकरण तो कोर्टाचा निर्णय आहे, जोपर्यंत समिती अहवाल देत नाही तोपर्यंत आम्ही भूमिका घेणार. थोडक्यात हे दोघंही
मागं हटायला तयार नाहीत आपल्या भूमिकांवरनं, पण त्याचा खरा फटका बसतोय हा सामान्य प्रवाशांना. आपल्यासोबत हे नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातलं वयोवृद्ध जोडपं आहे. हे खरं तर सुट्टीसाठी इथं पुण्यात आलते होते आपल्या नातेवाईकांकडे, पण गेली 1.5 महिने हे अडकून पडलेत. बरोबर मावशी, गाव कुठलं तुमचं? भेंडा. एसटी संप ही लाल गाडी बंद असल्यामुळे काय फटका बसला तुम्हाला? आम्हाला 1.5 महिना झाला इथं रखडत होतो आम्ही. 1.5 महिना झाला आम्ही रखडत होतो इथं. पाहुण्या गावी लेकीच्या इथं होत होतो आम्ही भेटायला आलतो तर इथंच थांबलो. ह्या गाड्या बंद आहेत म्हणून आम्ही इथं राखण्यात गेलो. आता शेवटी लेख कटड्या तर मागे जावं लागतं. शेवटी पाहुण्यात किती दिवस राहायचं? पाहुण्यात कशाचं राहत आता आम्हालाच कस तरी वाटायला लागलं तेव्हा आम्ही निघालो तिथून. आता तरी सोय आहे का नाही हे खासगी गाड्या? कशाची सोय आहे आमची? सोयच नाही ना काही, म्हणून तर इथं आलो. काय तुमची काय इच्छा आहे? लाल गाडी सुरू हो की नाही? लाल गाडी सुरू व्हा म्हणून आमची इच्छा आहे. आता आमचे हाफ तिकीट आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून, ते परवडत नाही. रिटायर झालेलं आहे कारण पेन्शन पण कमी आहे. त्याच्यामुळे पुन्हा नाशिक आमच्या कायम चक्र राहतात. पण आता सरकारही ऐकत नाही विलिनीकरणाच्या मागणीवर आणि कर्मचारी ऐकत नाही. त्याचा फटका तुमच्यासारख्या हाफ तिकीटवाल्यांना बसतोय. हो, ते परवडत नाही, पण येणं आम्हाला गरजेचं आहे. लोकांना त्रास होतो, हा गाड्या सुरू नाही येत तेच फक्त. रोज तुम्ही अपडाऊन कुठून कसं करता? काय त्रास सुरू झाला एसटी संप सुरू झाला? एसटी सुरूच नाही येत तर मग गावावरून यायचं म्हणले ते बाकीचे लोक जास्त हे करतात. जास्त तिकीट आहेत. हो जास्त हा लुटते. पहिलं किती तिकीट होतं, आता किती द्यावं लागतं तुम्हाला? पहिलं आम्हाला गावाला जायला शेवगावला जायचं म्हणलं तर 250 रुपये तिकीट होतं. आता किती द्यावं? आता ते 700 रुपये तिकीट दिलं त्यांनी. 700? हो. म्हणून ह्या सगळ्या सामान्य प्रवाशांची हीच इच्छा आहे, बाबांनो काही करा पण हा संप मिटवा. सरकारने 2 पाऊल पुढे यावं, कर्मचाऱ्यांनी 2 पाऊल पुढे, आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा घ्यावा. नाहीतर हे जो प्रवासी ज्याला तुम्ही दैवत मानतात तोच तुम्हाला विसरून जाईल, कारण त्याच्याही अडचणी आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यातल्या प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि वृद्धांचे कशा रीतीनं हाल होतात ते देखील आपण या आढाव्यातून बघितलं. पुढे आपण बघणार आहोत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा काल इशारा दिला आणि त्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री विरोधी पक्षात असताना अंगणवाडी सेविकांना तत्कालीन सरकारनं मेस्मा लावण्याचा इशारा दिला होता आणि त्यावेळी त्यांना मेस्मा लावता येत नसल्याचा निर्वाळाही दिला होता. मग आम्ही कर्मचारी सरकारी नाही, मग आम्हाला मेस्मा का, असा सवाल देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आता उपस्थित केलाय. त्यामुळे हे सगळे कर्मचारी आपल्या या मागणीवर विलिनीकरणाच्या ठाम आहेत. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी 1 महिना होत आलेला आहे आणि तेव्हापासून संपावरती आहेत. सरकार काही तोडगा काढत नाही आणि कामगार सुद्धा मागे हटत नाही. यावर काहीतरी तोडगा काढावा. या ठिकाणी माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, आज महिना होत आलेला आहे, तुम्ही माघार घेत नाही? आम्ही गेल्या 8 तारखेपासून आमचा जो हा दुखवटा चालू आहे त्यामध्ये सगळे आमचे कर्मचारी एकजुटीने इथे आहोत आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत आमच्यावर म्हणजे बऱ्याच प्रकारची कारवाई केलेली जाते. कधी लोकांना रेस्टरूममधून काढून दिलेलं जातं, कधी तिकडून गेटच्या बाहेर थांबायला सांगतात. आता गेटच्या आत्ता कालपासून यांनी कारवाई केली की आता डेपोच्या आवारात थांबायचं नाही, 500 मीटरच्या बाहेर जायचं. म्हणजे यांची आता हे लोक आम्हाला मेस्माची कारवाई जे करतात हे एवढ्या कारवाई करायला यांना वेळ असतो. गेल्या 8 तारखेपासून ते आजपर्यंत एवढा वेळ वाया घालवला. तोच जर वेळ आपला आमचं विलिनीकरण करण्यासाठी जर दिला असता तर आज या जनतेला किंवा प्रशासनाला किंवा कर्मचाऱ्यांना इतका त्रास झाला नसता. आज जर काय माहितीये का, यांनी मेस्माचा आम्हाला दम द्यायला लावले. मेस्मा लावण्यात कोणताही लाव तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही आमच्या जीवावर उदार आहे. आम्हाला जर विलीकरण नसेल करत होत असेल तर आम्ही त्याच्यातच राहणार आहेत. किती तुम्ही तर मेस्मा लावा, कोणी किती दमदटे. आता सगळं वरून अधिकारी येतात का तुम्ही कामावर व्हा, नाही तर तुम्हाला हे करून ते काय करणार तुम्ही. आम्हाला फासावर लटकवणार, सगळ्यांना फासावर लटवून दाखवा, मग तुम्हाला सांगतो मेस्मा काय आणि ते सगळं तुम्हाला फिरणं बी बनवणार आहे. तुम्हाला थोड्या दिवसांनी अशी वेळ तुमची येणार आहे. माझी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती की तुम्ही काही तो योग्य निर्णय घेऊन ताबडतोब, जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. आज आपला सामान्य वर्ग हा एसटी महामंडळातून प्रवास करत असतो, तरी याचा विचार करून जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा कामगार माघार घेणार नाही. कामगार एकजुटीचा. मला सांगा, आता जर परवाने सांगितलं तुमची पगार वाढ केली आहे, तुम्ही आता कामावर हजर व्हा, नाही तर कारवाई केली जाईल, काय सांगाल? आम्ही कुठल्याही कारवाईला आम्ही अजिबात घाबरत नाही, कारण मुळातच कायदा हा आमच्या पाठीशी आहे. आणि ह्यामध्ये जर अंगणवाडीच्या शिक्षिकांना आणि परिचारिका ज्यांना जर त्यांना जर मेस्मा लागू शकत नाही असं ते म्हणतात,
मग आम्हाला कसा लागू शकतो हेच आम्हाला कळत नाही. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नाला सोपारा. वसईतल्या आणि तिथल्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, पण त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात काय परिस्थिती आपण बघणार आहोत. कारण कारंजा, रिसोड आणि मंगरुळपीर त्याचबरोबर वाशिम या 4 एसटी आगारातले कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 30 दिवसांपासून म्हणजे महिनाभरापासून संपावर आहेत. कुठलीही कारवाई झाली तरी आम्ही मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, याबद्दल कर्मचारी ठाम आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी. कामगार एकजुटीचा वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगरुळपीर आणि वाशिम या 4 आगारातील कर्मचारी मागील 30 दिवसांपासून संपावर आहेत. त्यांची एकमेव मागणी आहे विलिनीकरणाची. कोणती कारवाई केली तरी आम्ही आमच्या मागणीवरून मागे हटणार नाही, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली. आपण वाशिमच्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण त्यांना विचारू. दादा, मला सांगा, परिवहन मंत्र्यांनी सांगितलं आहे की तुमच्यावर मेस्मा लावू. परिवहन मंत्री साहेब, मी त्यांना एक विनंती करतो की मेस्मा म्हणजे काय हे तरी आम्हाला सांगा, कारण आम्ही राज्य शासनाचे कर्मचारीच नाही. तर मेस्मा लावण्याचा हा कोणता नियम आहे आमच्यावर? असला कुठलीही कारवाई केली तरी आम्ही मेस्मा हे काही असं हे काही आम्हाला माहीत नाही. नवीन नवीन फंडे काढून राहिले, कारण कर्मचाऱ्याला हे संताप करण्याची एक भीती आहे. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणारच नाही, कारण आमची एकच मागणी आहे की विलिनीकरणाशिवाय आम्ही कुठलीही माघार घेणार नाही. आम्ही राज्य शासनाचे कर्मचारीच नाही, तर मेस्मा म्हणजे काय हे आम्हाला कळणारच नाही ना. मला सांगा दादा, परब म्हणतायत की तुम्ही कामावर वापस या, अन्यथा तुमच्यावर कडक कारवाई करू, मेस्मा लावू. मुळात नेमकं परब साहेबांना काय म्हणायचं मंत्री महोदयांना हेच कळत नाही. एकीकडे म्हणतात की कामावर या, दुसरीकडे म्हणतात की संपातून माघार घेतली तरी कारवाया करू, तिसरीकडे म्हणतात की तुम्ही तुमच्यावर मेस्मा लावू. आज आमचे 48 बांधवांचा मृत्यू झालेला आहे, आत्महत्या झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही जरी झालं तर कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून ढळणार नाही आणि मेस्मा लावून बडतर्फ करण्यात असाल तरी काही अडचण नाही, परंतु विलिनीकरण हा एकमेव मुद्दा आहे आणि ते कायम राहील. तुम्ही सांगा, कारवाई होणार आहे? कारवाईची भीती दाखवून कोणत्याही कर्मचारी, किती शासनानं कारवाईची भीती दाखवली तरी कोणी कामावर जाणार नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काही केलं, काही झालं तरी विलिनीकरण. मला सांगा सर, मेस्मा लावतो म्हणतायत, तुम्ही कामावर वापस या. आता मी सांगतो की मेस्मा लावा. तुम्ही जर मेस्मा लावसाल तर तुम्ही आम्हाला त्या पात्रतेत आणा ना. आम्हाला राज्य शासनाप्रमाणे जे वेतन आहे किंवा ज्या सोयीसुविधा आहेत त्या आम्हाला द्या तुम्ही पहिले, नंतर आम्हाला मेस्मा लावा. मेस्मा काय तुम्ही मोका जरी लावला तरी ती पात्रता आमच्यात आणा पहिले, त्याच्यानंतर मग काय तुम्हाला लावायचं ते लावा. पण आम्ही जोपर्यंत आमचं शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही, हे सांगू शकतो. हे आहेत वाशिमचे एसटी कर्मचारी. यांचं म्हणणं आहे की कुठलीही कारवाई केली तरी चालेल, मात्र आमचं जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयी राज्य सरकारची भूमिका लोकशाही विरोधी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयीच्या बातम्या येत आहेत आणि सरकार संवेदनाहीन झालंय. मेस्मा लावण्याआधी सरकारनं चर्चेतून मार्ग काढावा, असंही फडणवीसांनी म्हटलंय. बघूयात त्यांनी काय काय प्रतिक्रिया दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एसटी आंदोलनाच्या या मुद्द्यावरून सध्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार मार्ग काढण्याचा प्रयत्न करत नाही, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राज्य सरकार संवेदनाहीन झालंय, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केलाय. मला असं वाटतं की एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका ही लोकशाही विरोधी आहे. मार्ग काढण्याचा कुठलाही प्रयत्न सरकारच्या वतीनं होत नाहीये. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केलं तरी देखील सरकारने जे 2 पावलं पुढे यायला पाहिजे ते सरकार येत नाहीये. काल तर मला माहिती मिळाली की एक उपोषणकर्ता कर्मचारी जो आहे त्यांचा देखील दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. मला असं वाटतं की सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत. असंवेदनशीलतेचा कळस आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मेस्मा लावायच्या ऐवजी सरकारने चर्चेतनं मार्ग काढावा. आणि या दरम्यान नाना पटोले यांनी मात्र कामगारांना न्याय मिळावा असं मत व्यक्त केलंय, तर दुसरीकडे कोणीतरी कर्मचाऱ्यांना उचकवतंय आणि त्याच्यामुळे कर्मचारी आंदोलन करतायत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
जे काही सेवा नियम असतील त्या सेवा नियमाप्रमाणे कारवाई व्हावी. पण या ठिकाणी निश्चितपणे ही काही एस टी महामंडळाच्या कामगारांनी कोणाच्या उचकवल्याने त्या पद्धतीनं हे आंदोलन केलेलं आहे आणि तरीसुद्धा त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचंही नुकसान झालेलं आहे, प्रवाशांना त्रास झालेला आहे. पण अशा वेळेस थोडंसं काय मदत करता येईल आणि त्या मदतीच्या आधारावर एस टी कामगारांना न्याय मिळावा ही भूमिका काँग्रेस. नाना पटोलेंचं वक्तव्य आपण ऐकलं आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी एकीकडे जोरदार टीका केलेली आहे सरकारवर आणि या मुद्द्यावर सरकारनं देखील 4 पावलं पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासंदर्भातल्या गोष्टी आता पुढे येत आहेत आणि त्या निश्चितच चिंता वाढवणाऱ्या आहेत असं देखील या सगळ्या बातम्यांमधून आता समोर येताना दिसतं. या बुलेटिनमध्ये जाताना या सगळ्या बातम्यांनंतर इथेच थांबतोय, पण जाताना एक महत्त्वाची आठवण, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर कराल जेणेकरून तुम्ही या कोरोना संकटात सुरक्षित राहू शकाल. त्याचबरोबर फेसबुक आणि ट्विटरवर बातम्यांचे अपडेट्स असतातच, पण यूट्यूबवर देखील न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथे देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकणार आहात. बातम्यांच्या अपडेटसाठी तुमच्यासमोर आहोतच, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.